नमस्कार, मी कांचन देशपांडे, ग्राम महसूल अधिकारी. आपण बी आणि सीची जी तयारी करायची आहे त्याच्या अभ्यासक्रम आणि नियोजनविषयी बोलणार आहोत. बी आणि सीचं बघा, तुम्हाला एक अम्ब्रेला एक्झाम म्हणून सगळ्याची तयारी करायची आहे. यातून सरळ सेवा भरती ज्याला म्हटलं जातं ती सरळ सेवा भरती ही नाही आहे, ठीक आहे. हे पण आता MPSCकडे आलेलं आहे. पूर्वी TCS आणि IBPS या एक्झाम घेत होतं, तर त्या पण येतील. तलाठी जी जुनी एक्झाम झालेली ती सरळ सेवा भरती म्हणून झालेली. आता आलं आहे ते ग्रुप सीमध्ये आलेलं आहे, त्यामुळे तुमची प्री पण होणार आहे, मेन पण होणार आहे. मागची जी एक्झाम झाली ती एकच एक्झाम होती आणि त्यात एकाच एक्झाममध्ये डायरेक्ट सिलेक्शन झालेलं. आता जे तुमचं होणार आहे सेम सीचं किंवा बीचं जसं होत होतं तसं प्री होणार आणि मेन्स होणार. इंटरव्ह्यू किंवा बाकीचा पुढचा भाग काही होणार नाही, तुमचं डायरेक्ट DVO होऊन सिलेक्शन होऊन जाईल. तर बी आणि सीची तयारी करताना बघा, आत्ता जर का आपण ऑक्टोबरची एक्झाम फोकस केली तर तुम्हाला बेस काही नसेल तर प्रीचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. फोकस देऊन सगळे सब्जेक्ट त्यातून कवर करायचे. तर बघा, निगेटिव्ह मार्किंग आहे माहिती आहे सगळ्यांना, 1/4 म्हणजे जर का 1 मार्क्स असेल तुमच्या एका क्वेश्चनसाठी तर त्याचे 25% गुण म्हणजे 0.25 गुण वजा होणार आहे चुकीच्या उत्तरासाठी. आणि 60 साधारणतः तुम्हाला 36 सेकंद मिळतील एका प्रश्नासाठी, ठीक आहे. हे तुमचे सिलेबस आहे. आणि यात बघा, प्रिलिम्ससाठी एवढ्या विषयाची तुम्हाला तयारी करायची आहे. यातलं विज्ञान आणि इतिहास हे विषय 2 असे आहेत ना, तुम्ही जास्त मार्क्स घेऊ नाही शकत. म्हणजे तुमचा इनपुट आउटपुट जो रेशो असतो की मी एखाद्या विषयाचा इतका अभ्यास करतो आहे तर मला इतके मार्क्स त्यातनं यायला पाहिजेत किंवा येतात, ते जसं ते असं प्रत्येक विषयासाठी वेगवेगळं राहणार आहे. ओके, म्हणजे बॅकग्राऊंड कुठलंही बॅकग्राऊंड असलं तरी ही गोष्ट सांगायला लागली मी तुम्हाला की एक भूगोलचा समजा आपण विचार करूया, तर भूगोलचं जेवढं तुम्ही अभ्यास कराल ना तेवढे मार्क्स वाढत जाणार. जर का समजा 10 प्रश्न आले सीसाठी किंवा बीसाठी, 10चे 10 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. महाराष्ट्राचा भूगोल एक तुम्हाला पक्का करायचा आहे आणि भारताच्या भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोल विशिष्ट, बाकीचं पण विचारलं तर मग थोडंसं आपण तेवढं हे करायचं की नाही ठीक आहे, हा प्रश्न मग कुणालाच येणार नाही आहे, ठीक आहे. पण जो बाकीच्यानं सुटतो आहे तो तसा कुठलाही प्रश्न कुठल्याही विषयाचा तुमचा जाता कामा नये. तसं भूगोलचा इनपुट आउटपुट रेशो चांगला आहे, राज्यव्यवस्थेचा चांगला आहे, राज्यशास्त्राचा, गणित बुद्धिमत्ताचा चांगला आहे आणि अर्थव्यवस्थेचा चांगला आहे. इतिहास आणि विज्ञान 2 विषय असे आहेत, विज्ञानला तर थोडीशी खूपच लेवल जास्त येते की तुम्हाला खूप हाय लेवलचं म्हणजे बेसिक आपण 5वी ते 10वीची पुस्तकं वाचून गेलो तर त्यातून कवर होत नाहीत सगळे प्रश्न. स्पेशलायझेशन झालेल्या मुलांचे पण काही विषयाचे मार्क्स त्यात येत नाहीत. तर मग ते थोडंसं इनपुट आउटपुट रेशो कमी आहे आणि इतिहासचा कमी आहे. त्यात एवढाच विचार करायचा की जेवढे बाकीच्या मुलांना पडत आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे म्हटल्यावर कसं असतं, तुम्हाला काही 100% पाडायचे नाही आहेत, निम्मे मार्क्स बास होतात. 50 ते 60 मार्क्स तुम्हाला, 50 ते 60%, 200पैकी धरलं तर आपण तेवढे जास्त मार्क्स, किंवा तुमचं प्री 100 मार्काचे आहे, 50 ते 60%, 50 ते 60% तेवढेच मारायचे तुम्हाला. एक्झामच्या दिवशी तिथे तुम्ही अटेम्प्ट जास्तच करणार आहे. 50 ते 60 मार्क्स म्हणजे तेवढे अटेम्प्ट व्हायला पाहिजेत असं काय नाही आहे, तुमचं अटेम्प्ट जास्तच व्हायला पाहिजे. वेळेचं तुमचं कसं होईल माहिती आहे, अभ्यास जेव्हा तुमचं पूर्णत्वाला जायला लागेल तेव्हा थोडंसं वेळेकडे लक्ष द्यायला लागेल. वेळ खूप कमी पडतो, नवीन विद्यार्थ्यांना ती अडचण येते की 60च मिनटं आहेत तुमच्याकडं, हे 2 विषय आहेत ना, या 2 विषयाला तुम्हाला खूप जास्त वेळ ठेवायला लागणार आहे. आणि हे जितकं तुम्ही प्रिपेअर करत राहणार, जेवढा त्याची प्रॅक्टिस होणार तेवढा त्याचा वेळ कमी होणार. नाही तर तुमचा अर्धा तास जर का एक 20 मार्क्स समजा तुम्हाला गणित आणि रिझनिंगचे आले तर तिथे जर का अर्धा तास जायला लागला तर बाकीचे सगळ्या विषयाचे मिळून जे बाकीचे प्रश्न आहेत त्याला तुमचा वेळ कमी होत जातो, ठीक आहे. त्यामुळं ह्याची प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढ्या ह्याचे वेळ कमी येणार आहे, मार्क्स वाढत जाणार आहेत. सायन्स आणि ह्याचं तुम्हाला सांगितलं की मी हे 2 विषय असे आहेत ना की ह्याला खूप अभ्यास करूनसुद्धा तेवढे मार्क्स नाही घेता येत. त्यामुळं किती वेळ द्यायचा ते थोडंसं नियोजन करायला पाहिजे. आता भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडीचं पण कसं असतं, एका लेवलला अभ्यास नेऊन ठेवायचा, पण ते पण अनप्रेडिक्टेबल आहे. कधी कधी आयोग सोपे प्रश्न विचारतो की सगळे बरोबर येतात,
कधी कधी आयोगाने ठरवूनच ठेवलं असतं की यात मार्क्स घेऊ नाही द्यायचे, तर मग तिथं मार्क्स कमी येतात तुमचे. ठीक आहे. भूगोलचं सांगितलं मी तुम्हाला. एक कुठल्याही विषयाचे ना ठरलेले टॉपिक्स असतात, हाय स्कोरिंग किंवा ज्याची हाय प्रोबॅबिलिटी आहे ह्याच्यावरती क्वेश्चन विचारणारच आयोग. तर हे कसे काढायचे आपण पण सांगू शकतो, किंवा तुम्ही एक अभ्यास करून काढा की एक 5 वर्षाच्या जुन्या क्वेश्चन पेपर्स बघायच्या आणि त्यातून जे क्वेश्चन रिपीटेडली विचारलेले आहे. आता भूगोलचं बघूया. नद्या, कुठलाही पेपर काढा तुम्हाला नद्यांवर प्रश्न येणारच. गोदावरी किंवा गंगा नदी प्रणाली, गोदावरी आणि महाराष्ट्रातल्या नद्या जास्त विचारल्या जातात. त्यानंतर मृदा, खडक, प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा, कधी कधी जगाच्या भूगोलावर पण एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो. अक्षांश रेखांशवरती प्रश्न असतो. महाराष्ट्राची जी प्राकृतिक सीमा आहे तिथले प्राकृतिक नाही प्रशासकीय सीमा त्यातले जिल्हे, हे ठरलेले टॉपिक आहेत. कुठलाही आता हे थोडंसं ॲनालिसिस करा जुन्या क्वेश्चन पेपर घेऊन. राज्यव्यवस्थेचे पण बघा, ठरलेले टॉपिक आहेत. प्रास्ताविक घटनेची प्रस्तावना प्रश्न येणारच आहे. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, त्यानंतर न्यायव्यवस्था, पंचायत राज, ठरलेले यांचे आहेत त्याच्यावरती प्रश्न येणारच आहे. चालू घडामोडीमध्ये खेळाशी संबंधित व्यक्ती, पुरस्कारांमध्ये पद्म पुरस्कार किंवा इतर महत्त्वाचे कुठले आपल्या लीडर्सना, पंतप्रधानांना बाहेरच्या देशात काही पुरस्कार मिळतात, तर ते नरेंद्र मोदींचे सगळ्याच बाबतीत ते रेकॉर्ड ब्रेक झालेले आहेत. महत्त्वाचं होते, तुम्हाला ते माहीत पाहिजेत. आणखीन चालू घडामोडीमध्ये निधन वार्ता, एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आहे, शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची व्यक्ती आहे. समजा माधव गाडगीळ मागच्या वर्षीच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, तसं यावर्षीचं सर्च करायचं कुठल्या व्यक्ती तुमच्या सिलेबसमध्ये येते, तुमच्या वाचनात येते. माधव गाडगीळ का खूप महत्त्वाचे आहेत, पश्चिम घाट आपल्याला अभ्यासाला, त्याच्यासाठी त्यांची समिती नेमलेली. महत्त्वाचं आहे, पाठच करायला पाहिजे ते. ठीक आहे. चालू घडामोडींचा असा आहे. अर्थव्यवस्थेचं पण बघा, हे दिलेलेच आहेत टॉपिक तुम्हाला ऑलरेडी. दारिद्र्य, बेरोजगारी, राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग, शेतीवरती येतो. काही टॉपिक आहेत ते कधी कधी येतात, पण हे राष्ट्रीय उत्पन्न हे महत्त्वाचंच आहे. लोकसंख्या इथं पण विचारणार, ह्याच्यात भूगोलमध्ये पण थोडासा भाग येतो त्याचा. दारिद्र्य, बेरोजगारी, हे ठरलेले आहेत आयोगाचे प्रश्न. ज्या एरिया ठरलेल्या आहेत ना, पहिल्यांदा ते करून घ्या. जर का 25 ऑक्टोबरची आपली प्री फोकस करायची असेल ना, जेवढं विचारत आहे आयोग इतके वर्ष ते पहिला करून घ्यायचं, नंतर मग बाकीचे टॉपिक. मग ठीक आहे, मग बुकमधला बाकीचा राहिलेला भाग वाचायचा. तयारी करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवूया आपण, की एकदा समजा आपण दिवसभर अभ्यास करतोय, एक 10 तास तुम्ही अभ्यास करताय असं पकडूया, आणि एक 5 तास तुमचं नवीन वाचन चालू आहे. आता पूर्णपणे नवीन तयारी करताय तुम्ही म्हटल्यावरती 5 तास नवीन वाचन करताय. आता हे 10 तास म्हणते हे लेक्चर सोडून आहेत तुमचे, लेक्चरचे टायमिंग सोडून. लेक्चर एक तुम्ही 2 किंवा 3 तास आपलं झालेलं आहे, आणि ते सोडून तुमचा फ्रेश अभ्यास 5 तास तुम्ही करताय. उरलेले 5 तास समजा कंटाळा आला की काय करायचं, MCQची प्रॅक्टिस करायची. पहिल्यांदा प्रिवियस इयर क्वेश्चन करून घ्या, प्रिंट मारा किंवा असतील जुने कुणाकडून तर ते घ्या. पहिल्यांदा ते समजून घ्या की आयोग प्रश्न कसा विचारतोय कुठल्याही विषयावरती. पहिल्यांदा समजा गणितच घेतलं आहे तुम्ही, तर प्रश्न कसा विचारला जातोय ते तुम्हाला माहीत पाहिजे. एक लेवल असते ठरलेली, त्या लेवलच्या बाहेर आयोग जात नाही कधी. आता तुम्ही बँकिंगचे बघितले, बँकिंगचे मेन्सचे बघितले, खूप जास्त लेवल आहे त्याची. आयोग एवढे तुम्हाला टफ विचारत नाही. अगदी MPSCच्या CSATला किंवा UPSCच्या CSATला पण तेवढं टफनेस जात नाही जो बँकिंग POच्या मेन्सला वगैरे जातो. तर मग कुठल्या लेवलचे करायचे आहेत आणि टॉपिक पण काय आहेत, टॉपिक पण ठरवून बघा की एक त्रिकोण किती आहेत मोजायला लावतोय, तर त्याचं एक सूत्र आहे कसं मोजायचं, तेवढं शिकून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला रिलेशनशिपचं विचारतात किंवा सिलॉजिझम विचारतात, हे ठरलेलं आहे. ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला डेली करायची. ह्याचं करताना काय करायचं, एखादा टॉपिक समजा शिकवून झाला आहे तुमचा, बॅचमध्ये झालेला आहे, घरी एकदा तो पुस्तकातला तुम्हाला सांगितलं रेफर केलेलं असेल इथेच पुस्तक, घरी एकदा तो पूर्ण त्यात जे जे ते क्वेश्चन दिलेत सगळे सोडवायचे पहिल्यापासून शेवटपर्यंतचे. पुस्तकात बघा बऱ्याचदा असंच दिलेलं असतं, टफनेसनुसार दिलेलं असतं, लेवल 1चे दिलेले असतात, लेवल 2चे, आणि मग एकदम ॲडव्हान्स. सोडवताना काय करा की गणित रिझनिंग बऱ्याचदा कसं असतं आपलं कच्चं असतं, आणि त्यामुळं सगळ्यात मागं पडतो आपण तिथं. आणि इथं प्रिलिम्सला किंवा मेन्सला पण
ॲडव्हान्स द्यायचा असेल तर तोच तुम्हाला उपयोगी पडणार. डेली तुम्ही जर का 2 तास दिला आणि गणित रिझनिंगचं दोन्ही पण टॉपिक करून घेतला आणि त्यानंतर प्रॅक्टिस घेतला, एक काय करायचं, एक आठवडाभर समजा तुमचे 3 टॉपिक व्हायला लागलेत, एका आठवड्यात 2-2 दिवस प्रत्येक टॉपिकला देताय तुम्ही, गणित असेल किंवा रिझनिंग असेल, शिकवलं आहे क्लासमध्ये, त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस केला आहे, टेस्टमध्ये सोडवायचा आणि क्वेश्चन पेपर सोडवायचे. क्वेश्चन पेपरमध्ये काय होईल, जास्तीत जास्त आपल्याला येणार नाही. म्हणजे समजा 20 क्वेश्चन आहेत, तुमचे 2च टॉपिक करून झालेत, बाकीचे पण सोडून बघायचे. रिझनिंगचे क्वेश्चन टफ नसतात, थोडंसं तुम्हाला आयडिया येईल की क्वेश्चन कसा विचारला जातो आहे, पुस्तकात दिली आहे तीच लेवल आयोगाची आहे का. टेस्ट सिरीजना कसं असतं, टेस्ट सिरीज तेवढ्या परफेक्ट जमत नाही, जशा आयोग प्रश्न काढतं ना तसे टेस्टमध्ये जमेलच असं नाही, कुठलीही टेस्ट सिरीज घ्या. त्यामुळं सोडवताना पहिल्यांदा आयोगाचे प्रश्न सोडवा, पाठ होऊ देत. एकदा पाठ झाले ना तुम्हाला अभ्यास करताना बरं पडेल की कुठला अभ्यास करायचा, कुठल्या एरियावर फोकस करायचा आहे. किंवा आता प्रास्ताविक वाचायला लागलो आहे आपण घटनेचं, सरनामा ज्याला म्हणतात, तर कशावरती, त्याला सरनाम्याला कुणी काय म्हटलेलं आहे ह्याच्यावर आयोग विचारतोय. त्यानंतर तुम्हाला त्यात ॲड कुठले 3 शब्द केले, कुठल्या घटना दुरुस्तीनं केले, हे ठरलेले आहेत प्रश्न की त्यातलं हे कधी होईल, फ्रेश आहे तोपर्यंत होणार नाही, रिव्हिजनच्या वेळेला होईल. फर्स्ट रीडिंग करताना सगळं वाचायचं आपल्याला, सेकंड रीडिंगच्या वेळेला थोडेसे पहिला प्रश्न वाचलेले असले ना तर तुम्हाला ते बरं पडेल. सायन्सचं बघा थोडंसं ह्याचे टॉपिक आहे, तुमचा आरोग्यशास्त्रावर कंपल्सरी प्रश्न येणार, त्यानंतर वर्गीकरण आहे, वनस्पतींचं वर्गीकरण आहे, प्राण्यांचं वर्गीकरण आहे, पाठच करायला पाहिजे. खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत, आयोग दरवेळेला प्रश्न विचारतो आणि हे कळतं कसं, जुने क्वेश्चन पेपर सोडला की तुम्हाला आपोआप लक्षात येईल की फोकस एरिया काय, ध्वनी आहे, प्रकाश आहे. केमिस्ट्रीमध्ये आपण ह्याचं बघतो बघा, ते सारणी आहेत, आवर्त सारणी, त्यात डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, कंपल्सरी प्रश्न येतो. कार्बनचं जग येतोच प्रश्न, अणूची संरचना प्रश्न आहेच त्यावरती. आणखी बायोलॉजीमध्ये अणूचं नाही, पेशीची रचना कशी असते, त्याचं कार्य कसं असतं, ऊतींचं किंवा शरीरशास्त्रातले बाकीचं रोग कोणते कोणते आहेत, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, डायबेटीस वगैरे, मग त्यात सगळे असंसर्गजन्यमध्ये हे प्रश्न ठरलेले आहेत, म्हणजे एरियाच ठरलेला आहे आयोगाचा. तर कसं आहे, काय काय सिलेबसचा काही काही भाग आहे ना त्यात पुस्तकाच्या बाहेर आयोग जात नाही आहे. शाळेची असतील किंवा एक ठराविक पुस्तकं वाचली की तुमचं ते कवर होऊन जातं, असं नाही की कुठला तर रेफरन्स बुकमधनं काढते आयोग. पण ठरलेले एरिया आहेत, तो एरिया तुम्ही पूर्ण कवर केला, समजा अणुविषयी तुम्ही पूर्ण अभ्यास करून घेतला तर तो प्रश्न आला तर कुठंच नाही जाणार ना तो तुमचा. काही प्रश्न असे आहेत ना ते खूप हाय लेवलचं काढतं आयोग, मग त्या आयोगाची अपेक्षाच ही असते की हा कुणाला जमायला नको, ठीक आहे. आणि आपल्याला काय 100पैकी 100 पाडायचे नाही, त्यामुळं जेवढे बाकीच्यांना पडतायत ना तेवढेच तुम्हाला पाडायचे आहेत, त्यांच्यापेक्षा थोडंसं हाय लेवलला जायचं आहे आपल्याला. का तर स्पर्धा परीक्षा तुमचं आपलं आत्तापर्यंतची आपल्याला कशी सवय असते की मला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत किंवा 90% मिळायला पाहिजेत. इथं हे नाही आहे, इथं काय आहे की तुमच्या तुलना ज्यांच्याशी होणार आहे त्यांच्यापेक्षा जास्त हे करायचे आहेत. यावेळीच्या प्रीला बघा साधारण जर का आत्तापर्यंत 70-80 हजार तर तुम्हाला सिलेक्ट होणार तुम्ही मेन्ससाठी, जागा वाढल्या तर 1 लाखभर पोरं सिलेक्ट होतील, त्यामुळं प्री तेवढं तुम्हाला टफ नसणार आहे. पण नवीन असल्यामुळं तुम्हाला थोडंसं जास्त करायला लागणार आहे, ठीक आहे. 10 तासाचं आपण बघत होतो तर 5 तास त्यातले नवीन वाचन करायला लागलं आहे तुम्ही, 5 तास रिव्हिजन करायचे आणि बाकीचा वेळ तुमचा लेक्चरचा. रिव्हिजनमध्ये काय काय करणार आहे तुम्ही, जे आता तुम्ही पूर्ण आठवड्यात वाचलेलं आहे किंवा लेक्चरमध्ये जे झालेलं आहे त्याच्यावरती काम. कारण एक तुम्ही समजा लेक्चर ऐकलं त्याच्यावर 2 दिवस काम नाही केलं, तुमचा वेगळा अभ्यास करत राहिला. समजा गणितचं लेक्चर चालू आहे आणि तुमचा अभ्यास चालू आहे इतिहास तुम्ही वाचत राहिला, इकडं तुम्ही रिवाईज नाही केलं, ते पूर्ण 0 लेवलला जातं. लॅप्स रेट खूप असतो आपला अभ्यासाचा, जसं इन्स्टंट मिळतं आता सगळं 2 मिनिटमध्ये सगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, अभ्यासाचं कधीच असं होत नसतं. लॅप्स रेट असतो खूप अभ्यासाला, म्हणजे तुम्ही वाचलं आहे ना त्याचं विस्मरण होणार, तर ते विस्मरण होऊ नये म्हणून काय करायचं आहे, रिवाईज करत राहायचं आहे. आज तुम्ही समजा गणित शिकवलं, गणित घरी जाऊन तुम्ही 2 तास समजा वय हा टॉपिक शिकवला, रेल्वे हा टॉपिक शिकवला, असं एक आठवडाभर तुमचे 3 टॉपिक शिकवून झाले, तुम्ही घरी जाऊन ते 3 टॉपिक रिवाईज केले, लॅप्स रेट त्याचा कमी येणार. म्हणजे जे 100% तुमचं विसरलं असतं तुम्ही घरी जाऊन रिवाईज केला ना ते 24 तासाच्या आत, तर 50% तर राहणार. पुन्हा एक समजा ते 1 आठवड्याभरात पुन्हा संडेला सगळं रिवाईज केला की हां मी एजचा टॉपिक केला होता, रेल्वेचा टॉपिक केला होता
आणि एक समजा सिम्प्लिफिकेशन केलं होतं. तर हे तिन्ही जाऊन मी घरी सोडवलेत आणि मी संडेला पुन्हा त्याच्यावरचे प्रश्न सोडवायला लागलो. पुन्हा लॅप्स रेट आणखी कमी वेगानं कमी येईल. म्हणजे कसं विस्मरण होणार नाही तुमचं. तर हे होण्यासाठी काय पाहिजे, 5 तास तुमचे रिव्हिजनला जायला पाहिजेत. एकतर क्लासमध्ये जे होणार आहे ते रिवाईज करा, प्लस तुम्ही जे अभ्यास केलेला आहे, एखादा विषय तुम्ही घेतलेला आहे, तुम्ही हिस्ट्री वाचत आहात तर हिस्ट्रीची थोडीशी रिव्हिजन. बुकमध्ये कुठले मार्क्स करू नका पहिल्या रिडिंगला, कारण कसं होतं पहिल्यांदा तुम्हाला सगळं महत्त्वाचं वाटतं, कुठल्या एरियावर फोकस करायचं आहे ते लक्षात येत नाही. जर का एखादं समजा लक्ष्मीकांत तुम्ही वाचायला लागला तर त्याचं कसं सगळंच महत्त्वाचं वाटतं. पॉलिटीसारखा विषय आहे ना तर त्यातलं सगळंच महत्त्वाचं वाटतं. ते जेव्हा तुम्ही रिवाईज केलं, 3दा 4दा रिवाईज केलं, आपोआप तुम्हाला त्यातलं लक्षात कुठलं ठेवायचं आहे, मला एवढंच लक्षात ठेवायचं, कुठल्या घटनादुरुस्तीनं काय आलं, ही घटनादुरुस्ती महत्त्वाची, ओके, ह्याच्या नोट्स काढायच्या. त्यावेळी तुमच्या लक्षात पण भरपूर राहिलेलं असतं. 2-3दा तुम्ही जे वाचले ते लक्षात भरपूर राहिलेलं असतं. आपोआप तुमच्या नोट्स कमी कमी होत जाणार आहेत. त्यामुळं त्याच्या मागं आत्ता लागू नका, तेवढा वेळ पण नाही आहे. जर आपले आता 2-3 महिने आहेत आपल्याकडं, 2च महिने पकडूया आपण, 1 महिना तर तुमचं पूर्ण तुम्हाला रिवाईजच करायला लागेल. 5 तासामध्ये तुम्ही एक फ्रेश सब्जेक्ट घेताय, दुसरा रिवाईज करताय आणि एक तुमचा क्लासमध्ये व्हायला लागला आहे. आता गणित रिझनिंगचं बघा, तुम्हाला सांगितलं की एक टॉपिक घ्यायचा, पूर्ण सॉल्व करून बघायचा. पहिल्या वेळेला काय होईल, सगळे लेवल 3पर्यंतचे प्रश्न सुटणार नाहीत. पहिली लेवल सुटेल, त्यांनी सोडवून दिलेले आहेत ते प्रश्न सुटतील, हार्ड लेवलचे थोडेसे सुटणार नाहीत. काही काळजी करू नका. त्याला जेवढा तुम्ही वेळ दिलेला आहे त्या टॉपिकला तेवढाच वेळ द्यायचा, सोडून द्यायचा आणि पुढचा टॉपिक घ्यायचा. ठीक आहे, लेवल 3चं येत नाही म्हणून मी पुन्हा तेच करत बसतो. ठीक आहे, ओके, सोडून द्यायचा, पुढचा टॉपिक घ्यायचा. असे एकदा टॉपिक्स पूर्ण होऊ देत. हे जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करणार आहे, 5 वर्षाचं क्वेश्चन पेपर घेऊन त्यातलं ॲनालिसिस करा की कुठला एरिया फोकस आहे, कशावरती प्रश्न येत आहेत. साधारण एक मॅथ्सवरती 10 क्वेश्चन असतील आणि एक 8-9 क्वेश्चन समजा रिझनिंगवरती असतील, तर कुठल्या ह्याच्यावरती आले तेवढं बघून घ्यायचं. व्हेन डायग्रामला समजा क्वेश्चन येतोयच तर तुम्ही तो दरवेळेला रिवाईज करायला पाहिजे. दर संडेला तुम्ही आता समजा गणित रिवाईज करताय ना, मिक्स क्वेश्चन्स जेव्हा तुमचं एक महिन्यानं साधारण पकडूया आपण की बऱ्यापैकी टॉपिक माझे झालेले आहेत, समजा एक 6 टॉपिक झालेले आहेत माझे, रिझनिंगचे पण एक 3, त्यानंतर मग मिक्स क्वेश्चन्स घ्यायचे. आता एकदा वाटेल तुम्हाला की झाल्यावरती काय करायचं आहे, एकदा माझे सगळे टॉपिक झालेत करून तेव्हा काय करायचं आहे, तर तेव्हा काय होणार आहे, तुमचा वेळ कमी होत जाणार आहे. म्हणजे परफेक्शन येतच राहतं त्यात, असं काही नाही आहे की ते आता काय उपयोग नाही किंवा आता हा सब्जेक्ट झाला दुसरा करूया. मॅथ्स रिझनिंग कसं आहे, एक्झामपर्यंत तुम्ही करत राहिलात ना, समजा एखादं गणित तुम्हाला 1 मिनटं लागतोय सोडवायला, तर ते तुमचं 50 सेकंदावर येईल. आणि या पेपरला कसं होतं, प्रीला तरी तुम्हाला खूप कमी वेळ मिळणार आहे. आणि जर का नवीन आपण असलो ना तर ते जमतच नाही, त्या टाईम प्रेशरमध्ये जमत नाही, तो पेपर पूर्ण करायलाच जमत नाही, तुम्ही 100व्या प्रश्नापर्यंत जातच नाही. आणि शेवटी समजा एखादा तुमचा संच आला आणि नेमकं त्यात गणित रिझनिंग शेवटला आलं, बऱ्यापैकी शेवटलाच येतं गणित रिझनिंग, आणि तिथे तुमच्याकडे राहिली 20च मिनटं, तर येत असतं मग ते आणखी प्रेशर येतं की मला येतं आहे हे पण माझ्याकडे वेळ नाही आहे. तर मग हे काय होईल, तुमचं डेली प्रॅक्टिस जेव्हा असेल ना तेव्हा तो टाईम कमी कमी होत जाणार आहे. 36 सेकंद आपल्याला मिळायला लागलेत एका प्रश्नासाठी, तर GSच्या प्रश्नाचा वेळ तुम्ही आणखी कमी केला. जेव्हा रिव्हिजन जास्त होईल तेव्हा आयोगाला काय विचारायचं हे नेमकं तुमच्या लक्षात येईल की असा प्रश्न आलेला आहे, सोडवायचा, पटकन सोडवायचा, पुढे जायचा. कचं आपण बघितलं ना, 1 लायनर जास्ती असतात, बीला तेवढे 1 लायनर येणार नाहीत तुम्हाला. बीला थोडासा लेंदी क्वेश्चन येतो, MPSCकडे जाणारा थोडासा प्रश्न कधी कधी असू शकतो, असतो असं नाही, बऱ्याच वेळा बी आणि सीचा सेमच येतो, लेवल सेमच राहते, पण कधी कधी मध्ये तुम्हाला साधे प्रश्न जास्त विचारतात. ठीक आहे, स्टेटमेंट बेस्ड बीमध्ये येतात. इतिहास आणि सायन्स सोडलं तर बाकी सगळीकडे ना मार्क्स जास्त घेता येतात, प्रोबॅबिलिटी जास्त असते. गणित आणि बुद्धिमत्ता जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस करत राहणार ना तेवढं ते वाढत राहणार आणि टायमिंग कमी येणार, स्कोर वाढत राहणार त्यामध्ये.